कनेक्टिंग लिंक वरती वाहतुकीत बदल करण्यात आलाय। दुपारी 3 पर्यंत वाहतूक बंद असणार आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांकरता हा निर्णय घेण्यात आलाय। पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक वळवण्यात आली। कनेक्टिंग लिंक वरची घटना आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी सारिका सावंत आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। सारिका, हॅलो सारिका, कनेक्टिंग लिंक वरची वाहतूक वळवण्यात आलेली आहे। दुरुस्तीचं काम चालू आहे, देखभालीचं काम चालू आहे। नक्की काय निर्णय आहे आणि कधीपर्यंत ही वाहतूक पूर्ववत केली जाईल? प्रश्न आपण बघतोय की कनेक्टिंग लिंक जी आहे त्याची पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती 3 तास बंद ठेवण्यात आलेली आहे। सध्या कनेक्टिंग लिंकच्या आतमध्ये टनलमध्ये जे दुरुस्तीचं काम आतमध्ये चालू आहे आणि त्याचसोबत आज ते मॉकड्रिलही MSRDC अपघातासंदर्भात देणार आहेत। त्यामुळे हा जो रस्ता आहे हा 3 तास बंद ठेवण्यात येणार आहे। दुपारी 3 नंतर हा रस्ता जो आहे तो चालू करण्यात येणार आहे। दुपारी 3 नंतर रस्ता सुरू करण्यात येईल। साधारणतः किती वाजेपर्यंत? कारण संध्याकाळची वेळ ही सगळी वाहतुकीची वेळ असते। मुंबई पुणा मार्ग जर आपण बघितला तर तो याच काळामध्ये त्या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील अनेक वेळेला होताना आपण पाहत असतो। नक्की हा निर्णय कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत ही ये जा सुरू होईल पूर्ववत? सध्या तरी MSRDC ने दुपारी 3 पर्यंतची वेळ दिलेली आहे। दुपारी 3 नंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। संध्याकाळची वाहतूक जी असेल त्याचा विचार करूनच दुपारची वेळ जी आहे ती MSRDC ने घेतलेली आहे आणि त्यामुळे 3 पर्यंतच हे काम चालू राहणार आहे आणि 3 नंतर हा जो महामार्ग आहे, मिसिंग लिंक आहे तो खुला करण्यात येणार आहे। नक्की। आत्ता त्या ठिकाणी असणारी जी वाहतूक आहे किंवा आत्ता जी त्या ठिकाणी ये जा करता आहेत त्यांच्यासाठी काही सूचना देण्यात आल्यात का? ती वाहतूक कुठे थांबवण्यात आली आहे का? कारण त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते। सध्या तरी जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तिथे ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे मिसिंग लिंक वरून जी जाणारी वाहतूक आहे त्यांना पुढे पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून ती मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वळवण्यात आलेली आणि तशा संदर्भातला मेसेजही पोलीस तिथे वाहन चालकांना देत आहेत। धन्यवाद सारिका, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।